नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, पुढील कृती पूर्ण करा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. स्वप्नविक्याच्या मुलाने हे शिक्षण घेतले होते। त्याचे उत्तर आहे वैद्यकीय शिक्षण। स्वप्नविक्याच्या मुलाने वैद्यकीय शिक्षण घेतले होते। 2. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा, साखर शाळा। 3. फुले पाने खुणणाऱ्या सुंदर बाला। 4. मातीची भांडी, माठ, मडकी, रांजण। प्रश्न दुसरा, तुमचे मत स्पष्ट करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी स्वप्नविक्या म्हणत, कारण घोड्यावर बसून गावात येणारा माणूस गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे। त्याच्या बोलण्याने जगाची ओळख होत असे। त्याच्या किस्स्यांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरून जात असे। गोड गोड बोलण्याने गावकऱ्यांच्या डोळ्यात स्वप्न येत असे, म्हणून गावात येणाऱ्या माणसाला गावकरी स्वप्नविक्या म्हणत। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तर लिहा। 1. मीराने वसंताला तमसोमा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ। उत्तर, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला। या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली, तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार, आणि पुढच्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड। दुसरा प्रश्न, मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर का करावा? उत्तर, मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे आवश्यक आहे। शिवाय मातीची भांडी मुबलक प्रमाणात मिळतील। तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात व ताजे राहतात, म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा। प्रश्न चौथ्यातील अ प्रश्न, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा। 2 गुणांसाठी आहे। पहिला वाक्प्रचार आहे गहीवरून येणे। त्याचा क पर्याय बरोबर आहे कंठ दाटून येणे। दुसरा वाक्प्रचार आहे विराजमान होणे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे स्थानापन्न होणे। प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, गटात न बसणारा शब्द शोधून लिहा। गवसणे, मिळणे, हरवणे आणि सापडणे। गटात न बसणारा शब्द आहे हरवणे। प्रश्न चौथ्यातील क प्रश्न, समानार्थी शब्द लिहा। 1 गुणासाठी आहे पृथ्वी। त्याचा समानार्थी शब्द आहे धरणी। ड प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा। 1 गुणासाठी आहे मंजूळ। त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कर्कश। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।